आल्यात, जीप छाटून 10 लाख रुपयेचं बक्षीस ठेवण्यापर्यंत देखील आता ही मजल गेलेली आहे। थोडक्यात देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे, कारण संविधानाच्या राज्यात स्वराज्याच्या झालेला आहे की छत्रपती शिवरायांची आणि टिपू सुलतान यांची तुलनाच होऊ शकत नाही। मात्र हर्षवर्धन सपकाळांनी आयतं कोलीत दिलंय भाजपला। तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य जे आहे हे अलौकिक आहे, अद्वितीय आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। मी जे वक्तव्य केलंच नाही ते वक्तव्य भारतीय जनता पक्ष गोबेल्स नीतीच्या माध्यमातून वारंवार माझ्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करीत आहे। तुम्हाला या वक्तव्यामुळे काही धमक्याही आल्याचं तुम्ही मगाशी म्हटलंय, नेमकी काय पार्श्वभूमी आहे? धमक्या आल्या, तुम्ही संरक्षण मागणार? धमक्या ह्या व्यक्तिगत स्वरूपाच्या, सार्वजनिक स्वरूपाच्या आल्यात, जीप छाटून 10 लाख रुपयेचं बक्षीस ठेवण्यापर्यंत देखील आता ही मजल गेलेली आहे। थोडक्यात देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे, कारण संविधानाच्या राज्यात स्वराज्याच्या एकंदरीत विचारामध्ये अशा धमक्यांना कुठेही थारा नसतो। माझ्यावर भारतीय दंड संहितेनुसार जी कारवाई होऊ शकत असेल ती जरूर करा, याबद्दलही काही माझं दुमत असण्याचं काही कारण नाही। त्यामुळे धमक्या या इथं राहतात। महाराष्ट्राचं तालिबान देवेंद्र फडणवीसांना करायचं आहे आणि कुठे याच्या पलीकडेही बऱ्याचशा धमक्या येतात आहे, त्या काही आज सांगणं हे उचित होणार नाही। धमकीच्या अनुषंगाने काही कुटुंब पातळीवर देखील धमक्या झाल्या असं तुम्ही मगाशी बोलले, ते नेमकं काय? हो, एकंदरीत परिवारातील सर्व सदस्यांना, मुलांना, मुलींना देखील अत्यंत खालच्या पातळीवर त्यांना मेसेज येत आहेत, त्यांना टॅग करून त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना देखील अश्लील त्यांच्याशी बोलल्या जात आहे। 10 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय भाजपानं तुमची जीप छाटणार। माझी जीप छाटल्याने जर अमेरिकेत डील कॅन्सल होत असेल, माझी जीप छाटल्याने जर कर्जमाफी होत असेल, माझी जीप छाटल्याने जर शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळत असेल तर जरूर माझी जीप छाटा। मात्र माझी जीप छाटण्याचं कारण हे शिवाजी महाराजांचं दाखवलं जातं आहे, ते खरं नाही। शिवाजी महाराज हा आमचा स्वाभिमान आहे, त्यांचं कार्य अद्भुत आहे, याचा वारंवार मी उल्लेख अत्यंत जबाबदारीने, गौरवपूर्ण स्वरूपामध्ये करत आहेत। मुळात मी देवेंद्र फडणवीसांच्या, भाजपच्या आणि मुठभर जे पुंजीवादी आहेत या लोकांच्या विरोधात मी वारंवार बोलतो, म्हणून गप्प बसवण्याचा प्रयत्न आहे। म्हणून माझी जीप छाटा अशी त्यामागचा त्यांचा जर आशय असेल तर मी तुम्हाला जे करायचं ते करा, मात्र मी हिंदवी स्वराज्याचा पाईक आहे आणि भारताच्या संविधान निर्मितीकरता मी झटत राहणार आहे। पहलगाम